तर आज आपण तामझाम काहीही करणार नाही, अगदी सरळ आणि सोपी रेसिपी करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे पापलेट घेतलेले आहेत। मला मार्केटमध्ये छोट्या साईजचे पापलेट भेटलेले आहेत, ते मी घेऊन आलेले आहे। त्याचे असे 2 भाग करून आणले होते। स्वच्छ ह्याला धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने। तर पापलेट मसाला करण्यासाठी आपण इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले होते, उभे कट करून घेतलेले होते। मग इथे 2 ते 3 चम्मच आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं कांदा आपण चांगला खरपूस भाजून घेणार आहे। मग मध्यम आकाराचे 2 टमाटे घेतलेले आहेत, त्याला पण आपण उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे। मग त्याच्यामध्ये 1 इंचाचा आपण अद्रकचा तुकडा घेणार आहोत। मग त्याच्याच मध्ये लगेच 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ घेऊन हा सर्व मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीकसर वाटण करून घेणार आहोत। बारीकसर वाटण झालेलं आहे, आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर त्याच्यासाठी गॅसवरती कढई तापवण्यासाठी ठेवायचं आहे आणि कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालंच की त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने ऍड करायची आणि 2 लाल मिरची ऍड करायची। हे साधारण 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग वाटल्याला मसाला ऍड करायचा, 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यावरती झाकण ठेवून मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं आहे। एक साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले ऍड करून घ्यायचे आहे। तर पावडर मसाल्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घेतलेले आहे, 1 चम्मच घरचं लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1.5 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलर येण्यासाठी। 2 चम्मच धना पावडर घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालून मग साधारण मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग मसाले आपले चांगले भाजून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण हलक्या हलक्या हाताने मासे ऍड करूया आणि हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। मग ह्याच्यामध्ये लगेचच आपण 2 कोकम भिजवून ठेवलेले होते ते घालायचं आणि मग जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ना त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत। मग ह्या ग्रेव्हीला एक चांगली खदखदून उकळी करून घ्यायची आहे। एक उकळी आल्याच्या नंतर ना गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। मग ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं 15 ते 20 मिनिटं मसाला आणि मच्छी चांगली शिजून द्यायची आहे। बघा मस्त असा ग्रेव्हीला रंग आलेला आहे। आता चमचा न लावता कढई आपण 2 मिनिटं हलवून घेऊया आणि वरतून आपल्याला 1 चम्मच मच्छी मसाला घालायचा आहे। जर तुम्हाला मच्छी मसाला भेटला नाही तर तुम्ही चिकन मसाला वापरला तरी चालेल। त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून मग झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं बारीक गॅसवरती दम द्यायला ठेवायचा आहे। आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। लगेचच एका प्लेट मध्ये आपण सर्व करून घेऊया। बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे, दिसायला तर किती भारी दिसत आहे। मस्त चमचमीत पापलेट मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये।